मुख्यमंत्री महोदयने सांगितलं की आकांक्षित जिल्ह्यामध्ये आम्ही आकांक्षित जिल्हा बाकी सुद्धा आम्ही त्याला समावेश केला आहे। पण त्या आकांक्षित जिल्ह्यामध्ये मी एक आमदार म्हणून काम करत असताना आकांक्षित जिल्ह्याच्या व्याख्या काय आहे हे आम्हाला आतापर्यंत कळली नाही। आकांक्षित जिल्हा हा नावाने आहे का? आकांक्षित जिल्हा नाव घेताना तिथे विकास होतो असं मी मानू शकत नाही। आकांक्षित जिल्हा एक नावाने आहे। नंदुरबारमध्ये आकांक्षित जिल्ह्यावर कोणताच काम होत नाही। म्हणून माझ्या अध्यक्ष महोदय याच्यावर सुद्धा लक्ष देणे हा गरजे आहे। नाही माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आपल्याला सांगितलं का नवीन आकांक्षित जिल्हा निर्माण करतो तर तिथे सुद्धा फायदा होईल। पण त्या आकांक्षित जिल्ह्यामध्ये मी धडगाव अक्कलकोवामध्ये अतिदुर्गम भागामध्ये राहतो। त्या भागात कोणताच विकास नाही झाला। म्हणून माझे सरकारलाही विनंती राहील का ज्या भागातून मी येतो, आता माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं ऊर्जा आणि याच्यावर सुद्धा बोलले, तर मला बोलताना एक दुःख हे वाटतो की माझ्या भागात मी ज्या कार्यक्षेत्रामध्ये आहे त्या कार्यक्षेत्रात 420 पाडांना आतापर्यंत लेटसुद्धा नाही। तर जेव्हा लेटच्या बारामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी बोलले तर माझे मुख्यमंत्री साहेबांना आणि अध्यक्ष महोदयांना विनंती राहील का माझ्या या अतिदुर्गम भागामध्ये आदिवासी क्षेत्रामध्ये जे आकांक्षित जिल्हा आहे त्या जिल्ह्याकडे खास करून लक्ष देऊ नये। या नंदुरबार जिल्ह्याचे जे स्थलांतर होतो, जे बाकी आमच्या भागामध्ये ऊस तोडण्यामध्ये पंढरपूर किंवा गुजरातमध्ये आमच्या आदिवासी क्षेत्रातले सगळे लोक जातात, कोणत्याच जातचा उद्योग नाही। तर म्हणून नंदुरबार जिल्ह्यामध्ये मागे मुख्यमंत्री महोदयाने सांगितले की नंदुरबार जिल्ह्याला 4000 कोटी आम्ही देतो आहे। पण या अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये नंदुरबार जिल्ह्याचा कुठेच उल्लेख आला नाही की 4000 कोटी कोणत्याही योजनासाठी दिले, कशासाठी दिले हे आम्हाला माहितीच पडलं नाही। पण जेव्हा व्हिडिओ आला होता साहेबांचा तेव्हा आम्हाला असं वाटलं की आता नंदुरबार जिल्ह्यामध्ये 4000 कोटी देणार तर आमच्या भागात काहीतरी विकास होईल। पण तसं काय तरतूद झाली नाही। म्हणून अध्यक्ष मोदी माझी विनंती राहील, खास करून मी ज्या आदिवासी क्षेत्रामध्ये आहे त्या आदिवासी क्षेत्रामध्ये 100% आदिवासी आहे, आमच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे।